हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. त्यांच्यावरचं अफाट प्रेम म्हणा किंवा आता 2 वर्ष वाटायला येणारा विरह, तीही थांबू शकली नाही स्वतःला. त्याने गळ्याभोवती असणारी तिची ओढणी बाजूला केली आणि तिच्या मानेवर आणि गळ्यांवर आपल्या ओठांचे ठसे उमटवले. त्याच्या पाठीवर फिरणारे तिचे हात त्याला पुढचं पाऊल टाकायला जणू अनुमतीच देत होते. तिच्या मोकळ्या केसांमध्ये तो स्वतःला हरवत चाललेला आणि त्याच्या बेधुंद प्रेमामध्ये, स्पर्शामध्ये ती स्वतःला. त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर वाढदिवस त्याने मितालीच्या साथीने साजरा केला होता. बस ती एक रात्र आणि त्यानंतर सगळंच बदललं. तिच्यासाठी तिचा अद्वैत, त्याच्यासाठी त्याची मिताली आणि त्या दोघांसाठी त्यांचं नातं. अद्वैतने तिच्यावर केलेले आरोप, तिच्यावर दाखवलेला अविश्वास आणि तिची सोडलेली साथ, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यानंतर तिने रडून काढलेली एक एक रात्र आठवली. तिचं जग उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर त्याने दिलेले घाव न विसरता येण्यासारखे होते आणि एवढं होऊनही आज का साबरावं वाटत होतं त्याला. त्याच्या डोळ्यातला त्रास पाहून का त्रास होत होता तिला. तिने त्याच्या जवळ जात त्याच्या केसांमधून हात फिरवला. तो गाढ झोपला होता, पण त्या झोपेतही तिचा स्पर्श जाणवलाय त्याला. त्याने चुळबुळ केली तसा तिने हात मागे घेतला. तू का केलं असं? झोपेतही तो हेच बडबडत होता. तिचं आणि अन्वयचं काहीच नातं नाही हे त्याला कळून चुकलेलं. म्हणजे तो आता अनिका तिच्याबद्दल शोधायला सुरुवात करेल. त्याचे बोललेले शब्द आठवले. अनिकासोबत अगदी कुठलं तरी कनेक्शन असल्यासारखं वाटतं. तिचं लग्न झालेलं या एवढ्या एका गोष्टीमुळे त्याने आजवर मर्यादा पाळलेल्या. पण आता अनिकाबद्दल त्याला कळलं तर? मी नाही सांगितलं काही तर तो अन्वयला विचारेल. नको, असं व्हायला नको. तो अनिकाला आपल्यापासून तोडेल या भीतीने जीवाची घालमेल होत होती तिच्या. अन्वयला ती सांगू शकत नव्हती. विचार करून डोकं फुटायला आलेलं. जागून विचार करतच रात्र सरली. सकाळ झाल्याबरोबर तिने तिची बॅग घेतली आणि चेकआउट करून तिथून निघाली. उशिरा कधीतरी अद्वैतला जाग आली. डोकं धरूनच तो उठला तर स्वतःला मितालीच्या रूममध्ये पाहून शॉक झाला. रात्री आपल्याला खूप झालेली हे एवढंच आठवत होतं त्याला. त्यानंतर तो इथे आला, पण त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे डोक्यावर ताण देऊनही आठवत नव्हतं. त्याने अंगावरचं पांघरून पाहिलं. रात्री तिला मारलेली मिठी, तिचा पकडलेला हात दुसरंच डोळ्यांसमोर आलं. तिचं ते अनिकाविषयीचं बोलणंही अंधुकसं आठवत होतं त्याला. ओ गॉड, मी असा कसा वागू शकतो? त्याने ताबडतोब अंगावरचं पांघरून फेकलं आणि फोन करून खाली चौकशी केली तर ती चेकआउट करून निघून गेल्याचं कळालं. काल डोक्यामध्ये नशेत फक्त प्रश्न होते, पण आता त्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. कसंही करून. तर नितेश आणि निशाचं काम लवकर आटपलं म्हणून ते सकाळच्या फ्लाईटनेच मुंबईला पोहोचले. त्याने तसं अथर्वला कळवलं. तो ताबडतोबच नितेशकडे यायला निघाला. एवढं काय महत्त्वाचं बोलायचं होतं? तू जर त्या मितालीची वकिली करायला आला असशील तर त्याचा काहीच उपयोग नाही. तो विषय संपला आता, नितेश आल्या आल्या अथर्वला म्हणाला. तर प्लीज नितेश, 1 मिनिट. पहिले मला वहिनीशी बोलायचं आहे. आणि तू जो विषय संपला आहे म्हणतोस तो कधीच संपला नव्हता. फक्त संपवल्याचं भासवलं गेलं सगळ्यांना. वहिनी, तू म्हणाली होतीस ना की मितालीला कुठेतरी पाहिलंय ते? अथर्वने निशाला विचारलं. हे काय नवीन आता? आणि निशा, तुला काय माहिती आहे तिच्याबद्दल? नितेश, कळेल तुला. जरा वेळ शांत राहशील प्लीज? अथर्व नितेशला. हा बोल वहिनी. अथर्व, तुम्हा दोघांचे नेमकं काय सुरू आहे कळेल का मला? निशा म्हणते. ते मी तुला नंतर सांगतो, पण आधी तू मला मितालीविषयी सांग, अथर्व म्हणतो.
अरे, मी तुला बोलले ना, कॉलेजमध्ये असताना आमचा कॅम्प गेलेला बंगळुरूला एका आश्रमात. त्यावेळी ही मिताली तिथे होती. प्रेग्नंट होती ती तेव्हा. 9वा महिना सुरू होता तिला त्यावेळी. मेंटली खूप डिस्टर्ब होती रे. सतत शून्यात नजर लावून बसलेली असायची. आम्ही 3 दिवस होतो तिथे. माझ्याकडे ज्या पेशंटचा ग्रुप होता त्यात सुद्धा होती. मी बोलायचा प्रयत्न केला होता तिच्याशी, पण काहीच सांगितलं नाही तिने. आश्रमात चौकशी केली तर कळलं की त्यांना बेंगळूरच्या रेल्वे स्टेशनवर भेटलेली ती, आणि मग तिथलीच काही माणसं तिला आश्रमात घेऊन आली. निशा सांगत होती आणि अथर्व आणि नितेश दोघेही लक्ष देऊन ऐकत होते. अथर्वला थोडी कल्पना होती, पण नितेशसाठी हे सगळं नवीन होतं. निशू, तू शुअर आहेस की ही तीच मुलगी आहे म्हणून? तर नितेश निशाला विचारतो. नितेश, मी 100% खात्रीने सांगू शकते, कारण तिची डिलिव्हरी झाली तेव्हा त्यावेळी मी तिथेच होते. फार क्रिटिकल अवस्था होती तिची. आम्हाला तर वाटलं की बाळाला जन्म देताना कदाचित ती वाचते की नाही, पण तिचं बाळ कदाचित त्या बाळाचा पायगुण म्हणून सुखरूप बाहेर पडली त्यातून, निशाने सांगितलं. वहिनी, तिला मुलगा झाला होता की मुलगी? अथर्वने अधीर होऊन विचारलं. मुलगी होती आणि खूप क्यूट. ते ऐकून अथर्वच्या चेहऱ्यावर आनंद आणि दुःख दोन्हीही दाटून आलं. किती आणि काय काय सहन केलं होतं मितालीने. निशू, अगं असं कसं शक्य आहे? ती त्या अन्वयची बायको आहे आणि ती मुलगी त्या दोघांची, नितेश म्हणाला. नितेश, अन्वयचं आणि तिचं लग्न झालेलं नाही आहे आणि ती मुलगीसुद्धा अन्वयची नाही आहे, अथर्व म्हणतो. तू हे एवढं खात्रीने कसं सांगू शकतोस? नितेश विचारतो. मितालीने फक्त आणि फक्त अद्वैतवर प्रेम केलेलं. आपण जेव्हा रिसॉर्टला गेलेलो ना, तेव्हा ती शिवानीसोबत दुसऱ्याच रूममध्ये थांबलेली, अन्वयसोबत नाही, आणि तिचं नाव सगळीकडे मिस मिताली दीक्षितच आहे, अथर्व म्हणतो. ते ऐकून नितेशला धक्का बसला. अरे, पण मग तिने का मान्य केलं? त्यांचं कारण तर मितालीच सांगू शकते. नितेश, तुला आठवतंय, मिताली अद्वैतचा वाढदिवस होता. त्या रात्री त्याला भेटायला गेली होती. अथर्व, हो, तिचं तेच म्हणणं होतं, पण अद्वैत, त्याने साफ नाकारलं ते. त्याला काहीच आठवत नाही म्हणाला तो. 1 मिनिट नितेश, मी जेव्हा जिमीला भेटलो त्यावेळी तो मला म्हणाला होता की अद्वैतने फक्त एक पेग घेतला आणि त्याला गरगरायला लागलं, म्हणून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. मला वाटतंय काहीतरी नक्की गडबड आहे यात, अथर्व गोष्टी कनेक्ट करत म्हणाला. त्यानंतर, आता हा जिमी कोण आहे? नितेश विचारतो. जिमी अद्वैतची मॅच ज्या टीमसोबत होती त्या टीमचा गोलकीपर होता. त्या हॉटेलमध्ये रात्री तो सुद्धा होता अद्वैतसोबत. मी जेव्हा पुण्याला गेलो त्या दिवशी भेटला मला तो, आणि त्याच्याकडूनच मला जितूबद्दल कळालं. नितेशसाठी हा दुसरा धक्का होता. मग अथर्वने तो जिमीला भेटेपासून तर जितूच्या घरी जाऊन येईस्तोवरचं सगळं त्या दोघांना सांगितलं. ओ माय गॉड, आय कांट बिलीव्ह दिस. जितू जर तिथे होता तर मग ते फोटो? नितेश जुन्या गोष्टी आठवत म्हणाला. तर तेच तर शोधून काढायचं आहे मला. पण हे सगळं केलं कुणी असेल तेही कळलं मला, अथर्व म्हणाला. तसं नितेशने चमकून त्याच्याकडे पाहिलं. सिरियसली? आता तो म्हणतो, हो, हे बघ. त्याने आपला मोबाईल नितेश समोर धरला. हे सगळं तुला कुठून मिळालं? त्यांच्याच ऑफिसमधून. त्याचे कॉल टेप केले तर त्यांचे आणि जितूचे कॉल रेकॉर्ड्सही मिळतील. तर अथर्व, मला तर विश्वास होत नाही आहे की हा माणूस असं काही करू शकतो ते. चल, आपण आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारू त्यांना. अद्वैत लाईफ स्टेकवर लागलं त्यांच्या या अशा वागण्याने, नितेश म्हणतो. तर अद्वैतच्या वाट्याला तरी कमी त्रास आला. नितेश, मितालीचा विचार कर.
ती कशातून गेली आहे. त्यांना एवढं सहजासहजी नाही सोडणार मी. हा एवढा मास्टर प्लॅन त्यांनी बनवला होता. त्यांना मला सकट पकडायला आणखी पुरावे लागतील आपल्याला. जितू तेव्हा येईल तेव्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करेलच, पण त्याआधी बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायला हव्यात. अथर्व, तो जितू कधी येतोय भारतात? नितेश, 30 तारखेला, अथर्व म्हणतो. मग अथर्व, फार कमी वेळ आहे आपल्याकडे. 2 तारखेला अद्वैतचं लग्न आहे, नितेश म्हणतो. वाट, हे कधी ठरलं आणि अद्वैतला माहीत आहे? तर नाही अजून, तो जर्मनीला गेला आहे. या 5-7 दिवसात ते लोक लग्नाची सगळी तयारी करून घेणार आहेत. त्याचं आणि केतकीचं लवकरात लवकर लग्न व्हावं यासाठी सुरू आहे हे सगळं. नितेश, या सगळ्यात आपल्याला कोणी मदत करू शकेल का? तर ती एक व्यक्ती आहे. तर कोण? नितेश अथर्वला विचारतो. आजोबा. तर एकदम बरोबर बोलतो. थांब, मी आजोबांना फोन लावतो. अथर्वने आजोबांना फोन लावला. आजोबा, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आज भेटता येईल का? का रे, काय झालं? आजोबांनी विचारलं. फोनवर सांगता येण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, घरी ये मग. तर नाही, घरी नको. मी ॲड्रेस पाठवतो तुम्हाला, तिकडे भेटूयात. आणि हो, मला भेटायला येत आहे हे प्लीज सांगू नका कोणाला. तो आजोबांना असं बोलतो. चालेल, आजोबा म्हणतात. आजोबा, अद्वैत कधी येणार आहे? तुमचं बोलणं झालं त्याच्याशी? नाही, 3-4 दिवस तरी लागतील त्याला परत यायला. आणि अथर्व, मिताली गेली आहे त्याच्यासोबत, आजोबांनी सांगितलं. तर तो आणि मितालीसोबत गेले आहेत. हो, अन्वयचा अपघात झालेला, त्याला जाणं जमणार नव्हतं म्हणून ती गेली. बरं आजोबा, भेटल्यावर बोलू आपण. अथर्वने फोन ठेवला. नितेश, मिताली आणि अद्वैत सोबत गेलेत जर्मनीला. मला वाटलं देवाला हे सुद्धा हवं होतं की त्या दोघांनी सोबत असावं. बरं वहिनी, त्या आश्रमातून पुढे मितालीला कुठे गेली ते कळेल का? त्यांच्याकडे रेकॉर्डमध्ये असेल, पण आपल्याला कसं कळणार? बरं, 1 मिनिट थांब. निशाने जरा वेळ विचार करून एक नंबर डायल केला. हॅलो सावी, निशा बोलते. माझे एक काम होतं तुझ्याकडे. तुला आठवतं, आपण कॉलेजमध्ये असताना बेंगलोरच्या धन्वंतरी आश्रमात गेलेलो. त्यावेळी माझ्याकडे जे पेशंट दिलेलं त्यात एक मुलगी होती. ती आता कुठे असेल हे माहीत करून घ्यायचं आहे. कळेल का गं? निशा, अगं त्याला कित्येक वर्ष झाली, पण तू का विचारते आहेस आता एवढ्या वर्षांनी? ती विचारते. फार महत्त्वाचं आहे जाणून घेणं. प्लीज चेक कर ना, निशा त्या मुलीला म्हणते. 1 मिनिट, नाव काय होतं म्हणालीस? मिताली. निशा, तिला तर त्या आश्रमाचे फाउंडर विष्णू प्रधान ते घेऊन गेले होते त्याच्या डिलिव्हरीनंतर काही महिन्यांनी. इथे तरी तीच अपडेट आहे. म्हणजे माझ्याकडे असलेल्या माहितीच्या हिशोबाने एवढंच कळत आहे इथून. तर तू शुअर आहेस ना सावी? ती विचारते. हो यार निशा, आश्रमातले रेकॉर्ड पाहून सांगत आहे मी. तर त्या दोघींचं बोलणं झाल्यानंतर ती म्हणते. थँक्स सावी, खूप मदत झाली तुझी. अगं पण हे तू सगळं का विचारते आहेस? सांगते तुला नंतर. बाकी कशी आहेस? मी मजेत. इकडे कधी यायचा प्रोग्राम आहे? ती विचारते. तर मला वाटतंय तो योग लवकरच येईल. आता बरं ठेवते, नंतर बोलते हां तुझ्याशी. तेवढे बोलून निशाने फोन ठेवला. त्यानंतर मात्र आता काय कळलं? काय म्हणाली ती? निशाने फोन ठेवल्याबरोबर अथर्वने विचारलं. त्याचनंतर ती म्हणाली की मितालीला त्या आश्रमाचे फाउंडर विष्णू प्रधान ते घेऊन गेलेले तिला तिच्या डिलेव्हरीनंतर. पण आता तरी मला कोणी सांगेल का की हा काय प्रकार आहे ते? तेव्हाचे तुम्ही दोघंच बोलत आहात सगळं, निशाने विचारलं.
तिला बिचारीला यातलं काहीच माहिती नव्हतं. ती आपली या दोघांचं बोलणं ऐकून त्याची जुळवाजुळव करत होती. वहिनी, मिताली म्हणजे ॲक्च्युली तीच आहे जिच्यावर अद्वैतचं प्रेम होतं. आणि मग जे झालं त्यानंतर ते दोघेही कायमचे दुरावले. अथर्वने थोडक्यात निशाला झालेला सगळं काही सांगितलं. अरे बापरे, किती भयंकर आहे हे सगळं. हो ना, पण वहिनी आणि नितेश, यावरून एक गोष्ट तर पक्की की ही अन्वयची मुलगी नाही. तिचं आणि अन्वयचं लग्नसुद्धा झालेलं नाही आहे. विष्णुप्रधान म्हणजे अन्वयचे वडील, तेच घेऊन गेलेत मितालीला. माझा तर विश्वासच बसत नाही आहे. जगात एवढी चांगली माणसं पण आहेत. अजून त्यांनी सोबत नेलं नसतं तर कदाचित मितालीला आपण कधीच भेटू शकलो नसतो, अथर्व म्हणतो. पण मग अनिका, तिची आणि अद्वैतची मुलगी? हे बोलताना नितेशच्या चेहऱ्यावर खूप सारा गोंधळ आणि आश्चर्य होतं. बरोबर ट्रॅकवर आहेस तू. अरे पण मग तिने सांगितलं का नाही? कम ऑन नितेश, ज्या लोकांनी तिच्यावर तेव्हा विश्वास ठेवला नाही त्यांना आता सांगून काय उपयोग होता? तिची बाजूही समजून घ्यायला हवी ना. अथर्व अगदी बरोबर बोलत आहे, नितेश म्हणतो. निशा, अथर्व, मला वाटतंय आपण त्या हॉटेलमध्येही चौकशी करावी जिथे अद्वैत थांबलेला त्या रात्री. तिथून नक्की काहीतरी माहिती मिळेल, नितेश म्हणाला. पण कुठलं हॉटेल होतं ते? नितेश, एक मिनिट, मी जिमीला विचारतो. त्याचा नंबर आहे माझ्याकडे. अथर्वने जिमीचा नंबर डायल केला. हाय जिमी, अथर्व म्हणतो. बोल अथर्व, आज कशी काय आठवण काढली? पुण्यात आला आहेस का? नाही रे, मुंबईतूनच बोलतोय. पण ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. तुझी आणि अद्वैतची मॅच झाल्यावर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबलात त्या रात्री? रिजन्सी. पण तू हे का विचारतोय? एनी प्रॉब्लेम? तो म्हणतो. प्रॉब्लेम तर आहे, तो सोडवायचा प्रयत्न करतोय आम्ही. तुझी ही मदत लागेल हां गुंता सोडवायला. अद्वैत आणि मितालीसाठी एनी टाईम जस्ट गिव मी अ कॉल. मला आनंद होईल त्या दोघांची मदत करायला. ओके बाय जिमी, थँक्स अगेन, तो बोलतो. काय म्हणाला तो? हॉटेल रिजन्सी? हे त्या पाटील आणि सन्सचं हॉटेल आहे. त्यांची आई माझी पेशंट आहे. मी बघतो काही मदत मिळते का ते. नितेश, त्याचा काही उपयोग होणार नाही. पाटलांनी ते हॉटेल 3 वर्षांपूर्वीच विकत घेतलेलं. ते आधीचे डिटेल्स नसणार त्यांच्याकडे. आणि एवढे जुने रेकॉर्ड आणि स्टाफ, मला नाही वाटत आपल्याला काही हाती लागेल ते. तिथून तो म्हणतो. बहिणी बरोबर बोलते नितेश, अथर्व म्हणाला. त्यानंतर, अरे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला ट्राय तर करून बघू देत. मी फोन करून पाहतो तिकडे. पण तू सांगणार का त्यांना? तुला कशाला हवे आहे ती इन्फॉर्मेशन? त्यांनी विचारले तर? त्यानंतर मी सांगेल काहीतरी, तो म्हणतो. अथर्व, पण या जितूला बोलतं कसं करायचं आपण? तुला वाटतं एवढ्या सहजासहजी तो खरं सांगेल? नितेश, त्याचा पण विचार केला आहे मी. त्याच्या बहिणीत फार जीव आहे. त्याचे हे सारे कारण तिला अजिबात माहिती नाही. तिला तर बिचारीला असं वाटतंय की तिचा भाऊ खूप मेहनत करतोय तिकडे. सगळ्या वाईट संगती सोडलाय त्याने. अथर्व उपासाने हसत म्हणाला. एक मिनिट अथर्व, तू म्हणालास तसं जर जितू या सगळ्यात सामील होता तर तो फोटोतला मुलगा, तोही त्याच्या कोणीतरी विश्वासातला असेल. त्याशिवाय एवढे मोठे रिस्क नाही घेणार तो. निशाने तिचं मत मांडलं. तुला नेमकं काय सुचवायचं आहे निशा? अरे हेच की, त्या मुलाला कदाचित त्याची बहीणही ओळखत असेल. जर तो मुलगा मिळाला तर सगळं सोपं होईल. बाकी गोष्टींचा प्रश्नच मिटला. बापरे निशा, तू तर एकदम CID झाली आहेस.
मला जरा सावधच राहावं लागेल इथून पुढे. नितेश हसूनच बोलला. मग बी अलर्ट माय डिअर हजबंड. माझ्या हाती लागला ना तर सोडणार नाही मी तुला. तर एकदम करेक्ट वहिनी, मी पण आहे तुझ्यासोबत. तसंही माझ्या मैत्रिणीला जे काही बोलला ना हा त्याचा हिशोब चुकता करायचा आहे. तर त्यानंतर अथर्वने तसं म्हटल्याबरोबर नितेशचा चेहरा उतरला. पश्चाताप होता त्याच्या चेहऱ्यावर, कारण तो याआधी मितालीला खूप काही बोलायचा. हो रे अथर्व, मी सुद्धा नको तो गैरसमज करून घेतला तिच्याबद्दल. रागाच्या भरात कित्येक दिवस मीच किती आणि काय बोललो अद्वैत समोर तिच्याविषयी. आय फील सो सॉरी. नितेश खाली मान घालत म्हणाला. तर नित्या, तू तेच केलं जे इतरांनी केलं. तुझा दोष नव्हता त्यात, आणि तू जे बोलला ते फक्त आणि फक्त अद्वैतच्या काळजीपोटी बोलला. अथर्व म्हणतो. हो, पण तरीही. मात्र अथर्व, तू खरी दोस्ती निभावली अद्वैत सोबतही आणि मिताली सोबतही. तुम्हा दोघांचं कनेक्शन तर नंतर करूयात. आपण पहिले त्या मुलापर्यंत कसं पोहोचायचं ते ठरवा, निशा म्हणते. नित्या, मला वाटतं आपल्या दोघांपेक्षा वहिनीच केस सॉल्व करणार लवकर. बघ तरी किती घाई झाली आहे तिला, अथर्व म्हणतो. नक्कीच घाई झालेली आहे, कारण तो जो कोणी होता ज्याच्यामुळे मितालीला झालेला त्रास माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे मी. कशी अवस्था होती तिची, निशा म्हणते. तर अथर्व, जर मला एवढं वाईट वाटत आहे तर विचार कर अद्वैत, त्याची काय अवस्था होईल सत्य कळल्यावर. तो माफ करू शकेल का स्वतःला, आणि मिताली माफ करेल त्याला, नितेश म्हणतो. तू अजून मितालीला ओळखलं नाहीस नितेश, आणि त्या मुलाचा फोटो म्हटलास तर माझ्याकडे नाही येतो. माझ्या अपसेन्समध्ये झालं आहे हे सगळं. पण आजोबांकडून कदाचित भेटू शकेल आपल्याला, अद्वैतकडे असेल तर. आज त्यांच्याशी भेटल्यावर त्यांना सविस्तर सांगून विचारूयात. हो, ते करता येईल. मितालीच्या फ्लाईटला वेळ होता म्हणून ती तिथेच एका चर्चमध्ये जाऊन बसली. त्या रूममध्ये तर थांबायची हिंमत नव्हती तिच्यात, आणि नाही त्याच्या समोरच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. कालची त्याची बोललेली वाक्य आठवत होती सारखी. अनिकाबद्दल तो जे काही बोलला होता, जे सत्य तिने एवढे दिवस झाकून ठेवलेलं त्याच्या दृष्टीत नको पडायला, म्हणून तेच त्याच्या समोर येत आहे की ही भीती सारखा तिचा पाठलाग करत होती. अनिकाशिवाय जगण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती. ती डोळ्यातले अश्रू पुसत असताना तिला कावेरीचा फोन आला. हॅलो मम्मा, हाऊ आर यू. रडतानाही ओठांवर हसू उमटलं तो आवाज ऐकून. माझं पिल्लू कसं आहे. आय एम फाईन मम्मा. मी आणि अजिंक्य खूप खेळलो, आम्ही खूप मज्जा केली. जयंत मामाला तर मी हाईड अँड सीकमध्ये 4 टाइम हरवलं. तो एवढा मोठा आहे तरी छोट्या चेअर मागे लपतो आणि पटकन दिसतो मला. जयंत आणि अजिंक्य सोबत केलेल्या गमती जमती अनिका तिला सांगत होती. मम्मा, तू ऐकते ना. तो हो रे राजा, ती म्हणते. मम्मा, तू कधी येणार, ती विचारते. उद्या. तोवर मावशीला त्रास नाही द्यायचा हां, मिताली अनिकाला म्हणते. तर आजचा भाग इथे संपलेला आहे आणि पुढील भागात हे नक्की कळणार. अनिका दुसरी तिसरी कोणाची नसून अद्वैतचीच मुलगी आहे. तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.